बुलढाणा जिल्ह्यातील भक्तिमार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार होत आहे। या भक्तिमार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे। शेतकऱ्यांची शेती या मार्गात जात असल्याने शेतकरी भूमिहीन होणार आहे, त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करत आहे। या आंदोलनाला पाठिंबा म्हणून विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। जिल्ह्यामध्ये भक्ती मार्गाच्या नावाखाली सिंदखेड राजा ते शेगाव हा 109 किलोमीटर लांबीचा रस्ता होत आहे। 45 गावं जे असंख्य शेतकरी शेकडो शेतकरी यातून बाधित होत आहेत। खरं तर हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती, कुठलीही गरज या महामार्गाची नाही। कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते। अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि अत्यल्पभूधारक शेतकरी या रस्त्यामध्ये येत आहेत आणि ते यामुळे बर्बाद होणार आहेत, ते भूमिहीन होणार आहेत आणि हा बळीराजा जो आहे हा अत्यंत संकटात असताना पुन्हा आणखी संकट त्याचे वाढणार आहेत। हा भक्तिमार्ग हा केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी काही ठराविक लोकप्रतिनिधींचा फायदा करण्यासाठी होते अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये होते आणि त्यामुळे प्रचंड विरोध याला होते। आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना पावसाळी अधिवेशनापर्यंत या शेतकऱ्यांचा आवाज पोहोचावा म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन इथं होते। यात या सर्व गावातले जे शेतकरी आहेत ते यात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत हा भक्ती मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे यामध्ये लढणार आहोत। सौ वंदना मधुकर सपकाळ, राहणार करतवाडी। इथून मी एक शेतकरी महिला म्हणून आज इथे आलेले आहे। आमचे बरेच अल्पभूधारक शेतकरी आज भूमिहीन होत आहे। आमची सर्व शेतकरी बांधवांची अशी मागणी आहे की हा पर्यायी गरज नसताना हा रोड होत आहे, तरी आम्हाला या रोडची आवश्यकता नाही। आमचा हा रोड कॅन्सल झालाच पाहिजे। आम्हाला या जमिनीचं महत्त्व कोरोना काळात बरंच काही कळले। कोरोना काळात लोकांना जेव्हा घरी यायचं काम पडलं तेव्हा त्यांना शेतीची आठवण झाली, म्हणून आम्हाला शेतीच पाहिजे। या पर्यायी रोडची आम्हाला गरजच नाही। आमचा रोड रद्द करा, भक्ती मार्ग रद्द करा अशी आमची सर्व शेतकरी बांधवांची आणि बंधू भगिनींचं म्हणणं आहे। शेती नसताना आम्ही पिकवायचं काय, खायचं काय, आमच्या मुलाबाळांना पालन पोषण कसं करणार? आमच्या येथे दोन पुरुष मंडळींना डायरेक्ट पॅरालिसिसचा आजार झाला। त्यांना मुलांचं लग्न करायचं पण ती शेती चालल्यामुळे त्यांनी विचार करून त्यांना पॅरालिसिसचा आजार झालेला आहे। सध्या तो मनुष्य आमच्या इथे हजर आहे, त्यांचा मुलगा। मग आम्ही कसं करायचं? आम्ही शेती नसल्यावर काय पिकवायचं, काय खायचं? आम्ही भूमिहीन उरायलो, आम्हाला या रोडची गरजच नाही। रद्द करा, भक्ती मार्ग रद्द करा। मी अशोक श्रीराम आंबोरे, राहणार एकला तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। शिर्डी शेगाव हा जो भक्ती मार्ग आहे हा 110 किलोमीटर, या मार्गाची कोणत्याही प्रकारची गरज नसताना आणि जवळपास सर्व शेतकऱ्यांचा विरोध असताना हा शासनाने लादलेला हा निर्णय रद्द करण्यात यावा म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी कलेक्टर ऑफिसमध्ये आज 10 ते 5 वाजेपर्यंत इथं उपोषणास बसलेलो आहे। तात्काळ हा मार्ग रद्द करून शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर करण्यात यावा। या मार्गामध्ये जाणारी जमीन या मार्गात जी जाणारी जमीन आहे या जमिनीमध्ये काही जवळपास 25 ते 30% लोक शेतकरी वर्ग हा भूमी होणार आहे। पर्याय शेगावला जाणारे पर्याय मार्ग असताना सुद्धा या मार्गाची आज काहीच गरज नाही।
तरी आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की शेतकऱ्याच्या मागणीची आपण तात्काळ दखल घेऊन हा मार्ग रद्द करण्यात यावा. शंभर मस्के बोलत आहे. शेती चालण्यामुळं पोरायचे लग्न होऊन नाही राहिले. हे तुम्ही नाक भक्ती मार्ग काढा. सगळा शेतकरी भूमिहीन होऊन राहिला. मोठे मोठे लोक त्याशी वावर काय मेन गरीबाचे चाललेत. गरीबाले काही राहून नाही राहिलं. हा काय खायचं मग त्यानं. गोदाम मोठ्या लोक आले गोदाम, नोकरीवाले आले गोदाम, गरीब लोक आले काहीच नाही. या असा भक्ती मार्ग काढ्यावर मग तर ते मरायचेच. काही फायदा आहे का? बोला सरकार असं सरकार चालत नाही. चांगले भक्ती मार्ग रद्द करा तरच बरं. नाही जर तुम्ही दुनिया मारून राहिले काही फायदा नाही. भक्ती मार्गाची गरज नाही.